कुटुंबाची व्याख्या वेगळीच असते. एकमेकांचे मतभेद, एकमेकांची मर्जी, सर्वांचं म्हणणं गृहीत धरणं, या सर्व गोष्टी ज्याने सांभाळल्या तोच खरा सुखी व्यक्ती. असं म्हणतात ना, घरातली स्त्री या कुटुंबाचा प्रमुख पाया असते. कारण तिने या गोष्टी सांभाळून घेतल्या तर एकत्र कुटुंब विभक्त होण्यापासून वाचवू शकते. सुखी आणि दीर्घ वैवाहिक जीवनासाठी केवळ पती पत्नीच नाही, तर सासू सासरे आणि सून यांच्यातील समन्वय खूप महत्त्वाचा असतो. सासू सुनेच्या नात्यात संघर्ष येताच घराची ताटातूट सुरू होते. जर तुम्हालाही या नात्यात प्रेमाचे रंग जोडायचे असतील तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. सासू सून यांच्यातील वाद चांगल्या घराचा पायाच हादरवून टाकतात. नाते जितके गोड असेल तितके वैवाहिक जीवन चांगले जाते. अशात एकमेकांमध्ये दोष न देता सासू सुना काही टिप्स फॉलो करून निर्जीव नात्यातही प्रेमाचे रंग भरू शकतात. एकत्र कुटुंब असेल तर सून पतीपेक्षा जास्त वेळ सासूसोबत घालवते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशा स्थितीत सासू सुनेचे नाते सुधारले तर नवरा तणावमुक्त राहतोच. शिवाय दोघेही एकमेकांसोबत सुखदुःख वाटून आनंदी जीवन जगू शकतात. हा व्हिडिओ सासू आणि सून या दोघींसाठी खूप खास असणार आहे. कारण आम्ही तुमच्या दोघींसाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करू शकता. सासू आणि सुनेला एकमेकांची तुलना करण्याची सवय असते. यामुळे चांगले नाते बिघडू शकते. सासूने स्वतःच्या सुनेची शेजारच्या सुनेशी तुलना केली किंवा सून स्वतःची तुलना दुसऱ्याच्या सुनेशी करून तिला टोमणे मारते तर ते समोरच्याला त्रासदायक ठरते. त्यांना तुमच्या मनात महत्त्व नाही असे वाटते. त्यामुळे तुलना करणे सोडा. एकमेकांच्या आदराची काळजी घ्या. प्रयत्न करा की तुमची बोलण्याची पद्धत अशी असावी की त्यामुळे समोरच्याचे मन दुखावले जाणार नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर एकमेकांना टोमणे मारल्याने संपूर्ण घरातील वातावरण बिघडते आणि या गोष्टींचा मुलांवरही वाईट परिणाम होतो. नात्यात निर्माण होणाऱ्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याबद्दल मत तयार करणं अजिबात योग्य नाही. अशा परिस्थितीत दोघींनीही मन दुखावणाऱ्या मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. बोलण्याची पद्धतही चांगली आणि प्रेमळ असावी. त्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकण्याचीही सवय लावा. बाहेरच्या व्यक्तीसमोर एकमेकांचे कौतुक करण्याचा प्रयत्न करा. होय, यामुळे नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढतो. जसे की माझ्या सासूशिवाय मला घरी राहावेसेही वाटत नाही. आई असते तेव्हा प्रत्येक काम पटकन होते. माझ्या सासूबाई मला माझे माहेर आठवूच देत नाहीत, असं तुम्ही गोडगोड बोलू शकता. तसंच सासू म्हणू शकते की सून मला क्षणभरही एकटी सोडत नाही. सून नसेल तर सगळं घर पडून जाईल. माझी सूनबाई मला तांब्यासुद्धा उचलू देत नाही. असं कौतुक केल्यास दोघींचं नातं मजबूत होऊ शकतं. एकमेकांसोबत खरेदीला जा, प्रवास करा आणि मजा करा. यामुळे तुमच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी तर वाढेलच, पण गैरसमजांनाही जागा राहणार नाही. अशा प्रकारे तुम्ही या नात्याचे रूपांतर आई मुलीच्या किंवा मैत्रिणीच्या नात्यात करू शकता. तर कशा वाटल्या तुम्हाला हे टिप्स? जर तुम्हाला हे टिप्स आवडल्या असतील तर तुमच्या त्या मैत्रिणीला पाठवा जिचं तिच्या सासूसोबत अजिबात पटत नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा फिलिंग्स मनातल्या.